पानं बघा काळी पडली आहेत, म्हणजे वरचा जो मोहर पडतो ना तो मोहराचा चिकटा आहे ना, तो चिकटा सगळा. आणि ह्या बिया बघा, ह्या आता जस्ट बाहेर येत आहेत. ही ना आता जस्ट काही कैऱ्या आहेत, म्हणजे छोट्या कैऱ्या आहेत ना, त्या आता फुलातून बाहेर येतात. हे बघा, हे बघा अशी मस्त झालेत काय काय कैऱ्या. आणि ना इकडे वरती हे असं सुकत पण चाललंय. काही मोहर आहे ना, बघा इकडे. मंडळी, मी आता आपला कसवामध्ये आलो आहे आणि कसवामध्ये आपली काही कलमाची झाडं पण आहेत. त्याच्यामध्ये आपण बघा काही कलम आता मोहरत आहेत. मोहर तर चांगलं लागलं आहे झाडांना, पण आता हे बघा ही फुलं पण ठरत आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे ना, तर आता हे बघा याच्यावरती पण हे काळे जे तुम्हाला डाग दिसत आहेत ना पानांवरती, तर ते त्याच्यामुळे मोहर सुकून पण आता करपून पण जाण्याचे चान्सेस आहेत. थंडी खूप जास्त पडली आहे. आणि जेव्हा सकाळी आपण येतो ना, तेव्हा सकाळी असा आवाज येतोय, जे पाणी पडल्यासारखं ना टपटप आवाज येतो, तो तुडतुडा रोग पण आहे. त्याच्यामुळे पण आता जेवढा मोहर हा लागला आहे तेवढा सगळा आंबा धरेलच हे पण पूर्ण गॅरंटी नाही. आणि बघायला बघा ही जी पानं तुम्हाला दिसतात, पानं बघा काळी पडली आहेत, म्हणजे वरचा जो मोहर पडतो ना तो मोहराचा चिकटा आहे ना, तो चिकटा सगळ्या पानांवरती पडतो. आणि मग ह्या पानामध्ये जे ह्या मोहरासाठी जे अन्न घटक लागतात ना, तो सगळं हे पानं खराब होतात. फुलं आहेत त्या फुलाला फळधारणा होत नाही. बघा इकडे पण छोट्या छोट्या कैऱ्या लागल्या आहेत. ह्या छोट्या छोट्या कैऱ्या तुम्हाला दिसतील, ह्या इकडे सगळ्या धरल्या आहेत. पण या सगळी फळधारणा होईल की नाही ते पण गॅरंटी नाही. पूर्ण आंब्यावरती चिकटा पडला आहे. असे आपले असा आंब्याचाच नाही, फक्त असा काजूचा पण तोच झाला आहे. म्हणजे ह्या वेळेला आंबा खूप चांगला आहे, आंबा पण आहे, काजू पण आहे. पण जो हा चिकटा पडला आहे ना आणि तुडतुडा रोग आहे, तो सगळे ह्या फुलं आणि हे कैऱ्या वगैरे पण सगळ्या खाली पाडतो. पुढे जाऊन दुसरीकडे पण बघतो. हे बघा काही कैऱ्यांना आता धरतायत आणि फुलं पण किती लागलेत बघा. आंब्याला मोहर तर आहे, पण तो चिकटा पण पडलाय आणि तुडतुडा रोग पण आहे.
त्यामुळे ह्या सगळ्याच कैऱ्या धरतील की नाही याची पण गॅरंटी नाही. हे बघा, ही जी फळं धरतायत ना छोटी छोटी, तर ती सगळीच परिपक्व होतील की नाही ते पण माहिती नाही. मी हे जे म्हणत होतो ना मगाशी, आंब्यावरती सो चिकटा पडला आहे आणि ही जी पानं, जो काळा तुम्हाला भाग दिसतोय ना, तर रोग आला आहे. त्याच्यामुळे ना ह्या आंब्यामध्ये जी अन्न घटक तयार होणार असतात, जे ह्याला लागणार असतात ना, तर हा पान पण तुम्ही बघा पूर्ण खाऊन टाकला आहे, म्हणजे कीड लागली ना त्याला. त्याच्यामुळे ह्याला इकडे पाहिजे तसा आहे तो अन्न घटक मिळणार नाही आणि सगळेच आंबे धरतील की नाही हे पण माहिती नाही. आणि अजून तुम्हाला एक दाखवतो. आता इथे पण हा मोहर आहे ना, हा बघा, हा मोहर सुरुवातीला खूप चांगला धरलेला आणि आता बघा हा सुकला आहे ना, त्यामुळे हा सगळाच आहे तो सगळाच धरणार नाही असं पण होतं आहे. म्हणजे दिसायला फक्त आंब्याला मोहर आणि काजूला पण मोहर खूप दिसतोय, पण तेवढंच फळधारणा होईल की नाही ह्याची गॅरंटी नाही आहे. नमस्कार मंडळी, मी आता आहे आपल्या कंपाऊंडमध्ये आणि आपल्या कंपाऊंडमध्ये ना पण आपली आंब्याची आणि काजूची काही झाडं आहेत. तर यंदा काजू आणि आंब्याकडे बघून असं वाटतंय मोहर तर खूप मस्त आलाय, त्यामुळे असं वाटतं की हा सीझन खूप चांगला असेल. तर तुमच्याकडे काय काय परिस्थिती आहे, तुमच्याकडे पण ह्या वर्षी आंबा काजू कसं आहे ते सुद्धा नक्की सांगा. आणि मी आता जस्ट असं फिरायला आलेलो, तर आम्ही इकडे बघतोय ना, तर यंदा काजूला पण आहे मोहर, काजू पण बऱ्यापैकी बहरत आहेत. आत्ता जस्ट फुलांमधून बी बाहेर निघती आहे. आणि आंब्याचं पण तेच आहे, आंब्याचं पण फळधारणा आता होती आहे. पण आता ना अब्रान पण मध्ये मध्ये येतो आहे आणि जेवढा मोहर धरलाय ना तेवढीच फळधारणा होईल की नाही ना, होईल का हे पण ह्याची पण गॅरंटी नाही आहे. कारण आंब्यावरती चिकटा पण पडला आहे, आणखी तुडतुडा रोग पण आहे. कारण आता हा आपला मागे आंबा आहे त्याला पण आता मोहर लागतोय, पण त्या पानांवरती ना तो सगळा असं, तुम्ही सकाळी आलात ना तर सकाळी असं जाणवतो, थेंब पडल्यासारखा टपटप आवाज पण येतो, सगळा तो चिकटा पडत असतो, तुडतुडा रोग पण आहे. तो पानांवरती सगळा काळपट सगळी पानं झालेत बघा, इकडे पण सगळी काळपट पानं झालेत आणि मोहर पण काही करपतोय पण. त्यामुळे जेवढा मोहर धरलाय ना, म्हणजे लागलाय, तेवढीच सगळी फळधारणा होईल की नाही हे पण माहिती नाही. पण रायवळी आंब्याचं पण तेच आहे. हा रायवळी आंबे पण यंदा खूप आहेत, म्हणजे सलग गेल्या वर्षी पण आणि त्याच्या आदल्या वर्षी 1-2-3 वर्ष ना रायवळी आंबेच नव्हते. गेल्या वर्षी तर खूप हार्डली आंबे रायवळी आलेले. पण ह्या वर्षी असं आहे ना, ह्या वर्षी सगळीकडे पूर्ण रानामध्ये रायवळी आंब्याचं पूर्ण एकदम, ह्यावेळेला जे आंबे तुम्हाला खायला भेटले नसतील ना तेवढे सगळे आंबे यंदा रायवळी आले आहेत. तर असं आहे. आणि यंदा आंब्यांचा रेट पण कसा असणार आहे ते पण काय माहिती नाही, आता बघू, फळ लागल्याच्या नंतरला कळेलच. आणि कसं होतं, आता काजू पण आहेत, काजूच्या बिया पण आता ओल्या बिया पण मार्केटला जायला लागल्यात. पण ज्या वेंगुर्ला वगैरे असतात ना, कलम केलेली रोपं, त्यांच्या बिया मार्केटला जात आहेत. आणि त्या आता मागेच आम्ही आता रेट काढलं, गेलेलो आम्ही, तर तिकडे जवळजवळ त्या 1500-1800 किलो चालल्यात. कारण आता सुरुवात आहे ना काजूची, त्यामुळे त्या कॉस्टली चालल्यात. तर आणि मला वाटतं सुक्या बीचा रेट यंदा गेल्या वर्षीपेक्षा तुलनेने थोडासा कमीच असेल. तर अशी आपली आहेत काही आंब्याची झाडं. आता इकडे फिरतोय मी, तर ह्या एका आंब्याला आता मोहर लागला आहे, आणखी वरती काही झाडं आहेत ती बघायला पाहिजेत. आणि इकडे पण असे 2-3 झाडं आहेत, तर ती आम्ही जातो बघायला. चला. आणि तुमच्याकडे ना कसा आहे यंदा आंब्याचा सीझन, आंब्याला मोहर लागले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ना आपल्या घराजवळ अंगणामध्येच ना एक रायवळी आंबा आहे, असा केला आंब्यासारखा आहे, खूप भारी आंबा लागतो. तर त्याला मी तुम्हाला संध्याकाळी आता जाऊन ना आम्ही खाली, तेव्हा त्याला मी दाखवतो की त्याला किती मोहर लागलाय ना ते बघा. हा एक आंबा आहे आणि याला पण जस्ट हे बघा आता मोहर येतोय बघा. इकडे वरती आहे ना, त्याला जस्ट आता मोहर येतोय. आणि ह्या बिया बघा, ह्या आता जस्ट बाहेर येत आहेत, तयार झाल्यात. हा इथे पण एक काजू आहे, त्याला पण मोहर लागलाय आणि आता जस्ट बिया बाहेर पडत आहेत. तर बघा इकडे आहेत. हा पण आंबा आहे, तर त्याला पण मोहर लागला आहे.
ह्याला पण मोहर लागला आहे चांगला. ही इकडे सगळी काही झाडं आहेत ना, ती झाडं आम्ही तोडली आहेत, कारण पूर्ण दरवर्षी पूर्ण जाम होतो आणि मग ती झाडं तोडावी लागतात. आता ना तुम्हाला मी आपण लॉकडाऊनमध्ये लावलेला फणस दाखवतो, केवढा झाला आहे हा बघा. हा लॉकडाऊनमध्ये लावलेला फणस आहे, कापा फणस आहे. केवढा झाला आहे बघा, किती उंच झाला आहे, मस्त झाला आहे. गावठी व्हरायटी आहे. आणि हा इकडे असं आपली आंब्याची झाडं आहेत. ही ना आता जस्ट काही कैऱ्या आहेत, म्हणजे छोट्या कैऱ्या आहेत ना, ते आता फुलातून बाहेर येतात. हे बघा, ही फुलधारणा झाली आहे चांगली, पण तुडतुडा रोग पण पडला आहे, त्यामुळे वाट लागण्याचे चान्सेस आहेत. हे बघा, अशी मस्त झालेत काय काय कैऱ्या. आणि ना इकडे वरती हे असं सुकत पण चाललंय. काही मोहर आहे ना, हा बघा इकडे सुकलेला पण दिसतोय. ह्या ज्या माळावरती जे काजू दिसत आहेत ना, हे सगळे जवळजवळ 30-31च्या वरती आहेत. म्हणजे हा, तर हे आपण जो लॉकडाऊन लागलेला ना, पहिला लॉकडाऊन, तर तेव्हा हे लावलेले. आणि आता गेल्या वर्षी पण ह्याच्यावरती बिया आलेल्या, आणि ह्या वर्षी तर आता एकदम सगळे भवरले. तर सगळ्यांना मस्त मोहर आलाय. काही काहींना बिया पण आता झाल्यात, धरायला लागल्यात. तर आणि हे सगळे गावठी काजू आहेत. म्हणजे आता एक 4-5 वर्ष पकडला ना, आता 5 वर्षामध्ये आपल्याला गावठी काजूची पण बिया आहेत, त्या बिया मिळतील. आता आपण एक राऊंड मारला आहे वरती, पूर्ण पण एंड पर्यंत गेलो नाही, कारण तिकडे ना अशी आता झाडी आहेत ना, गेल्या वर्षी पावसामध्ये तोडायला जमलं नाही, तर त्यामुळे आता पूर्ण जाम झालंय. तर एक दिवशी माणसाकडून ती सगळी तोडावी लागणार आहेत. आणि हे सगळे काजू आहेत ना, ते आपण लॉकडाऊनमध्ये लावलेले. आता हा पण बघा, ह्याला गेल्या वर्षी पण ह्याच्यावरती बिया आलेल्या, पण ह्या वर्षी बघा ना पूर्ण भवरल्या, मस्त मोहर लागल्या आहेत. त्याला समोरच्याला असे इकडचे ऑलमोस्ट 30 काजू लावलेले ना आपण, त्यांना सगळ्यांना मोहर लागले. आणि हे गावठी काजू आहेत, आणि आपल्या एक 4-5 वर्षापासून आपल्याला आता हे उत्पन्न द्यायला चालू झालंय. तर हा असा आपला पूर्ण कंपाऊंड आहे. आता हा इकडे गवत आहे, तो गवत आम्ही काढणार, म्हणजे तो भाजवणीसाठी यूज होईल, तर वेगवेगळे भाजायला. तर आहे यंदा काजूला आणि आंब्यांना बहर, पण बघूया फायनल एंड रिझल्ट आहे तो आपल्याला मार्चपर्यंत कळून जाईल किती आहेत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि लाईक केल्याच्या नंतर व्हिडिओला हाईपसुद्धा करा, जेणेकरून व्हिडिओ आणखी लोकांपर्यंत पोहोचेल. आता घरी जाऊया, आणि घरी जो मी तुम्हाला रायवळी आंबा म्हणालो ना, आमच्या अंगणामध्येच आहे, तो किती मोहरलाय ना ते तुम्हाला दाखवतो. चला. हो बघा, हा आपल्या बरोबर अंगणाच्या बांधावरतीच आंबा आहे, रायवळी आंबा आहे हा. आणि गोड पण मस्त आहे. एवढा छोटासाच आंबा होतो, पण केळा असं ना, केळा तसा आम्ही त्याला केळा आंबा म्हणतो, असं सोलू शकतो आपण त्याला. एवढा भारी सुंदर लागतो ना. हा बघा, त्याला मोहर बघा किती लागला, पूर्ण भरलाय मोहर.
किती धरेल ना आता त्याच्यावरती आहे. तर अशी अशी सध्या पूर्ण रायवळी आंब्यांची कंडिशन आहे. म्हणजे सगळे आंबे लागलेत यंदा.